आभारी आहे। त्याचबरोबर कारगरवरनं आमचे सन्माननीय पाहुणे नितेश भाई पाटील यांनी सुद्धा 1100 रुपयाचं डोनेशन दिलं, त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे। त्याचबरोबर आमच्या गावचे एक विद्यमान सन्माननीय तुषारजी तांडेल यांनी सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन दिलं, त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे। इको टॅक्सी मालक संघटना सर्वांना विनंती आहे की गाड्या पार्क करून आपण ट्रॉफी घेण्यासाठी स्टेज समोर या। यस 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 हा या सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे आणि मॅच कडे वळूया आपण प्लीज। आमचे पंच अनिल टेंबे आपण 2 दिवस 3 दिवस इथे उपस्थित राहिलात, पंचांची भूमिका निभावली त्याबद्दल पालेश्वरी 40+ वतीनं आपलं खूप खूप आभार आहे। त्याचबरोबर आमचे सन्माननीय पंच अशोक उलवेकर आपण सुद्धा 2 दिवस इथे 3 दिवस सेवा पुरवतायत, खूप मेहनत घेतली। अशोक उलवेकर रुपेश उलवेकर यांनी दोघांचं पालेश्वरी 40+ वतीनं खूप खूप आभार। तसेच आमच्या आचारी जनार्दन उलवेकर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे। तसेच आमचे सन्माननीय अविनाशजी उलवेकर अतिशय चांगल्या प्रकारे जातीनं लक्ष घालतात, प्रत्येक गोष्टीकडे कुठे कमी कुठे जास्त नक्कीच पाहणी करतात, तेच अविनाशजी उलवेकर आपलं सुद्धा पालेश्वरी 40+ वतीनं खूप खूप आभार। बोलूया मॅच कडे, ओ टू कॉम्बॉक्स। यस धन्यवाद बारसी सर। चला पहिली सेमीफायनल मॅच आजच्या दिवसाची आपण पाहतो, टेम्पोडा 40+ वर्सेस सदाई 40+ आणि पहिला गोलंदाजीचा मानकरी ठरतोय तो म्हणजे रवींद्र शेळके आणि समोर फलंदाज शंकुनाथ गडगे। पहिला चेंडू शॉर्ट ऑफ चेंडू मात्र चांगला स्क्वेअर कट पाहतोय आणि पहिला स्क्वेअर कट सरळ बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि चौकाराने आपला खाता उघडतोय शंकुनाथ, संघाचं खातं उघडतोय 4 धावेनी आणि आता मात्र रवींद्र शेळकेच्या पहिल्याच बॉलला समाचार घेतोय शंकुनाथ गडगे। 3 ओव्हरचा सामना असेल, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगली रंगता बघायला मिळेल। ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी होतीये, फायनल सेमीफायनलचा मॅच याच्यामधून मॅच जिंकणारा संघ जाईल तो खेळेल पारगाव 40+ या संघाबरोबर। याचबरोबर संतोष भोईर यांचं आगमन झालंय। पडगे चांगला चेंडू टॅप केला टुवर्ड्स, आपण पाहिलं ऑफ साईडला स्ट्रेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करताच आपण पाहायला शंकुनाथ गडगे याला 5 धावा आतापर्यंत आपण स्कोरबोर्डवर पाहतोय। 2 चेंडूंची समाप्तीनंतर 5 धावा आणि आता मात्र स्ट्राईकला जातोय आजच्या दिवसाचा टेंबोडे संघाचा हिरो विलास पाटील ऑन स्ट्राईक। समोर गोलंदाज पाहतोय रवींद्र शेळके, रवींद्र शेळके समोर फलंदाज पाहतोय विलास पाटील। पुढे टाकलेला चेंडू ज्या पद्धतीने मागील मॅच सोडली होती तिथूनच सुरुवात करतोय विलास, चौकाराने आपला खाता उघडतोय। धावसंख्या धावफलकावर पाहतोय 9, शंकुनाथने 4 धावेने खाता उघडलं आणि आता आपण पाहिलं विलासने 4 धावेने खाता उघडलं। ओव्हर टू बारसे सर। आमचे पाहिलं तर इको टॅक्सी मालक पनवेल तालुक्याचे सर्व अध्यक्ष कित्येक वर्षांनी अध्यक्षपद भूषवलं ते दीपक उलवेकर यांना विसरून चालणार ते सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्व मान्यवरांचं सर्व इको टॅक्सी ड्रायव्हरांचं इथे सन्मानित करण्यात येत आहे। आमचे सर्वांच्या मते आज त्यांचा इथे शुभ सन्मान केला जात आहे। रुपेश उलवेकर यांच्याकडून सर्वांचं इथे स्वागत करत आहे। नक्कीच चांगल्या प्रकारची संकल्पना आज आपण एक सेवा करतो। आपण नक्कीच इको टॅक्सी मालक संघटनेची एक सत्यनारायणची पूजा सुद्धा असते जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये। येणारा जानेवारीचा पहिला सोमवार कुठलाही असो ते सत्यनारायणची पूजा असते आणि पहिल्या सोमवारी जानेवारीच्या असते आणि नक्कीच दरवर्षीप्रमाणे तिथे सुद्धा त्यांची भरपूर सेवा असते, एक सेवा आहे आणि आज सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सेवेचा भाग निवडलाय। धन्यवाद। ओव्हर टू कॉम्बॉक्स। जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली, जसं बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत। विलास पाटील थांबण्याचं नाव घेत नाहीये। सुरुवात झाली चौकार आणि शंकुनाथच्या, त्याच्यानंतर एकेरी धाव आली आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चौकार आपण विलासच्या बॅटमधून पाहतोय। विलासचं कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त आहे आणि विलास ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय धावसंख्या धावफलकावर पाहतोय 17 आणि आता मात्र शेवटचा चेंडू रवींद्र शेळके याचा समाचार घेतलाय। पद्धतीने हावी होतोय विलास पाटील, चांगली फलंदाजी पाहायला मिळते, एक स्टँडर्ड क्वालिटी ऑफ फलंदाजी ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये पाहतोय। आता पुन्हा स्काय बॅटिंग आहे,
चिकी शॉट ज्याला म्हणतात, ज्या पद्धतीने आउटसाइड एज लागली चिकी कनेक्शन म्हणतात, चौकार आला आणि बॅक टू बॅक चौथा चौकार विलासच्या बॅट बदलला. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 21, लॉस ऑफ 0 विकेट्स. काय सुरुवात झाली आहे टेंबोडे टीम साठी. 7 चेंडू मध्ये 21 धावा खर्च केल्या आणि 5 चौकार या रवींद्र शेळकेच्या या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले, जिथे 6 बॉल मध्ये 5 चौकार ठोकून काढले टेंबोडा 40+ संघाने. आपण सुद्धा मारला त्याबद्दल आणि आपण जो राऊंड मारला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा पालेश्वरी 40+च्या वतीनं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. दुसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय अनिल काकडे, आदई संघाचा एक जबरदस्त गोलंदाज, द बायकर मॅन फ्रॉम आदई 40+. आपण पाहतोय अनिल काकडे आणि बॉलिंग ट्रॅक समोर फलंदाजीला आपण स्ट्राईकला पाहतोय शंकुनाथ गडगे, जो 5 धावसंख्येवरती कॉन्ट्रीब्युशन करून आपण आतापर्यंत सलामीवीर शंकुनाथला पाहतोय. अनिल काकडे राईट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना आपण गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू लो फुलटॉस, चांगलं कनेक्शन आहे, बॉल ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये, बॉल थांबेल का? आणि आता मात्र रवींद्र शेळकेचं थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बॉल ट्रॅव्हल केले चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 25, लॉस ऑफ 0 विकेट्स. आणि आता मात्र जिथून आपण पाहिलं होतं मागील मॅच विलासने सोडली होती ती कंटिन्यू केली आणि जिथून विलासने सोडलं तिथनं मात्र आता शंकुनाथ कंटिन्यू करतोय. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये बघितलं तर जवळजवळ 6 चौकार पाहायला मिळाले आपल्याला. पुन्हा एकदा आपण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला शॉट आहे, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण, थोडंसं फंबलिंग आणि एका धावामध्ये नकार देतोय विलास. कारण विलासला माहिती आहे की काय पद्धतीची फलंदाजी आज त्याच्या बॅटमधून होते. तोच विलास ऑन स्ट्राईक, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपण स्ट्राईकला पाहतोय. कमबॅक करावा लागेल अनिल काकडेला. ज्या पद्धतीने अनिल काकडेची ओळख आहे, अनिल काकडेकडे क्षमता आहे, ज्या पद्धतीने व्हेरिएशन्स ऑफ बॉल आपण त्याच्याकडून पाहतोय, ज्या लाईन आणि लेंथला तो आज बॉलिंग करतोय ते मात्र ॲक्युरेट पडणं गरजेचं आहे. अनिल काकडे दुसरा चेंडू घेऊन येतोय, तिसरा, आणि समोर विलास पाटील. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, मोठा फटका, किशोर भोपी चेंडूच्या काळी. आज मात्र किशोरने 2 लगातार चुकी केल्या आणि त्या चुकी किती मागे ठरल्या, कारण मागील मॅच मध्ये पण आपण किशोरच्या हातमधून जेल सुटताना पाहिलं आणि आताही सेम त्याच पोझिशनला तिथेच कॅच सुटते. आज मात्र थोडंसं फंबलिंग होताना आपण किशोरला पाहतोय. चेंडू होता, विकेट होती आणि ज्या विलासची विकेट होती ती गरजेची होती. इथे विलास पाटील ऑन स्ट्राईक, चांगली फलंदाजी करत असताना आज पूर्ण दिवसभरामध्ये विलासने हा दिवस गाजवला. तोच विलास स्ट्राईकवर आहे. अनिल काकडे चौथा चेंडू घेऊन येतोय. समोर विलास पाटील, पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. सतीश मात्र तिथे सज्ज, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? शंकुनाथ मात्र पॉझिटिव्ह एनर्जीने आता मात्र रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये पाहतोय. ज्या पद्धतीने विलास पोहोचतही नाही, शंकुनाथ आपली बॅट कनेक्ट करून पुन्हा सेकंड साठी धावण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती एक धाव किती महत्वाची आहे. तो शंकुनाथ ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मात्र गोलंदाजी करत असताना आतापर्यंत अनिल काकडेंनी चेंडू फेकलेत 4 आणि धावसंख्या खर्च केली 8. आता मात्र चांगला चेंडू लेग साइडला आपण डाईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग चुकला. ऑन साइडला बॉल आपण जाता वेळी पाहिलं आणि एकच धाव मिळणार. एकच धाव समाधान मानतो. शंकूचं सेन्सिबल क्रिकेट आहे, शंकूचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने शंकू आता फलंदाजी करतोय ना, त्याला माहिती आहे विलासच्या बॅटमधून मोठे फटके येतात, तर मी जास्तीत जास्त स्ट्राईक विलासला कसं देऊ हे मात्र शंकूच्या डोक्यामध्ये पाहताना दिसतोय. आपण थोडंसं रनअप मध्ये अडचण आली आहे आणि आता मात्र हा डेड बॉल घोषित करतायत अनिल टेंबे सर, एक जबरदस्त पंच ज्यांचा अनुभव खूप स्ट्रॉंग आहे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अशोकजी हुलवेकर, अजून एक प्रोफेशनल पंच जे पूर्ण रायगड मध्ये अंपायरिंग करत असताना दोन्ही पंच कार्यरत आपण आज या स्पर्धेसाठी पाहतोय.
चांगला चेंडू. आता मात्र काय घडलं, एक धाव तर पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र नकार दिलाय. कारण विलासला माहिती आहे बचेंगे तो और लढेंगे, त्यासाठी या फॉर्म्युल्यामध्ये खेळत असताना विलास आता मात्र एक धाव घेतो. एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय. धावसंख्या 31, लॉस ऑफ 0 विकेट्स. डीजे पहले मैंने सबसे पूछा अंशुमान किधर है, तो बोले ताकदवर आपली मॅच जिंकवली तोच निलेश वाघमारे. त्याचे एक बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना तो निर्धाव चेंडू फेकला, राजेश काताराला मिस केलं 2 चेंडूंमध्ये आणि तिथे मात्र मॅच जिंकली. मात्र विलास काय बॉलवर कनेक्शन प्रॉपर करतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. शंकुनाथचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने शंकुनाथ कॉन्ट्रीब्युशन करतोय फलंदाजी करत असताना. त्याच्यामध्ये एक क्षमता आहे, शंकुनाथ ज्या पद्धतीने हवं तसं खेळतोय. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये चांगलं आहे. त्याला माहिती आहे स्ट्राईक कोणाला द्यायची तेही माहिती आहे, आणि त्याला माहिती आहे त्याची स्ट्राईक आली की कशा पद्धतीने खेळी करायची हेही शंकुनाथला माहिती आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश शेळके, निलेश वाघमारेला, ज्या निलेश वाघमारेने आज पूर्ण दिवसभरात चांगली गोलंदाजी केली आहे. आज खेळ चांगला झाला पूर्ण विभागाच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं, आणि त्याचमध्ये आपण पाहतोय निलेश वाघमारे एक दर्जेदार बॉलर अदय संघाकडून. आज मात्र आपण पाहतो ओव्हर पिच बॉलला ऑफ साईडला कनेक्ट केला, दीपक शेळके पोहोचू शकला नाही. आला हा चौकार, स्क्वेअर कट 90 डिग्रीला आपण हा चौकार पाहिला, आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 38 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. खूप चांगली पहिली जोडी आपण ओपनिंग पेअर खेळत असताना पाहतोय टेंबडा 40+ साठी. काय क्रिकेट खेळला गेला आजच्या दिवसाला आपण पाहिलं तर चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण दोन्ही ओपनिंग पेअर करून पाहताना मिळतोय. कारण या मॅच मध्ये जर जिंकला तर फायनल खेळण्याची संधी मिळेल, आणि त्या फायनल साठी आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. उलटा चेंडूला ट्रॅव्हल केलाय षटकारासाठी फ्लॅट 6, आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 44. आता मात्र निलेश शेळकेचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा आपण पाहतोय अनिल काकडे झेलच्या खाली. आज मात्र खूप चुका घडल्यात, आणि त्या चुका मात्र किती मागण्या ठरतील, कारण झेल पकडणं गरजेचं होतं. किशोर भोपीच्या हातातून झेल ड्रॉप झाली, त्यानंतर अनिल काकडेच्या हातून झेल ड्रॉप होते, आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं तर कन्व्हर्जन टू द रन्स असं म्हटलं जातं, आणि ते कन्वर्ट केलंय एक धावेनी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 45, लॉस ऑफ 1 विकेट. जो विलास पाटील परततोय, ज्याने आपल्या ताकदीवर, आपल्या फलंदाजीच्या जोरावर आज मात्र टेंबोडे संघाला चांगली फलंदाजी करून दिली. धावसंख्या आपण जर विलासची पाहिली तर विलास खेळतो वैयक्तिक बॉल, 2 चेंडू बाकी आहेत. विलासचं किती 23 धावसंख्येवर तो विलास बाद होतोय. त्याची जागा सांभाळण्यासाठी वीरेंद्र, त्याने मागील मॅच मध्ये चांगली फलंदाजी घेतो. वीरेंद्र जातोय नॉन स्ट्राईकला. आता मात्र मोठा फटका मारण्याचा लालसा होता, मात्र बॅटला कनेक्ट केलं नाही, बॉल काही कनेक्ट होऊ शकला नाही. मात्र निर्धाव चेंडू होता, मात्र थोडंसं फंबलिंग आपलं यष्टीरक्षक पाहिलं, तिथे एक धाव सोडती मिळाली. शंकुनाथचा विचार केला ना तर प्रत्येक चुकीला तो 1 रन मध्ये कन्वर्ट करतो. हे मात्र चांगलं क्रिकेट शंकुनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 46, लॉस ऑफ 1 विकेट. आणि आता मात्र वीरेंद्र कनेक्ट करतोय, मिस टायमिंग अनिल काकडे, आता चुकी करणार नाही वीरेंद्र. बॅक टू पॅव्हिलियन, आणि धावसंख्या धावफलकावर 46, लॉस ऑफ 2 विकेट्स.
संघ आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट असेल आपल्याला प्लीज आता टाइम घालवायचा नाही, कारण शेवटचा सामना आपल्याला कदाचित एक ओव्हरचा खेळवावा लागेल, परंतु त्या तत्पूर्वी आपण वेळ वाचवला तर कुठेतरी 2 षटकांचा खेळवला जाईल, परंतु वेळ वाचवा. जरा स्पीड अप करायचंय. आता मात्र टेंबोडे संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि टाइम इज मनी असं म्हटलं जातं, पण इथे टाइम खूप महत्वाचा आहे. कारण टाइम तुम्हाला जर मिळाला तर पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला जो बॉल दिसणार नसेल तो दिसेल आणि तुम्ही चांगले खेळ करू शकता. यासाठी वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे आणि मैदानात चांगला खेळ झाला पाहिजे. माझ्या समोर सागर सर पण आहेत. सागर सर, आज पूर्ण दिवसभरामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. सागरजी पाटील पारगावचा एक बुलंद आवाज आणि रायगड जिल्हा असोसिएशनचे ते खूप मोठे एक सदस्य आहेत आणि त्यासाठी त्यांचं हार्दिक अभिनंदन. आमच्या विभागामध्ये तुम्ही आलात, तुमचं मनापासून स्वागत आहे आणि हार्दिक अभिनंदन. तुम्ही धन्यवाद. चांगलं कॉमेंट्री केली आज पूर्ण दिवसभरामध्ये. पहिला ओव्हरचा मानकरी ठरतो शंकुनाथ गडगे, समोर फलंदाज किशोर भोपी आणि रवींद्र शेळके. किशोर भोपी, रवींद्र शेळके. आता मात्र सरासरी पाहिली तर 15च्या स्ट्राईक रेटने खेळायचं आणि त्याच्यासाठी हा पहिला स्क्वेअर कट किशोर भोपीच्या माध्यमातून आला. आता मात्र सुरुवात झाली आहे. किशोरचा जर विचार केला तर किशोरकडे क्षमता आहे. या विभागामध्ये जर सेंचुरी मॅन कोण असेल तर तो किशोर भोपी आणि स्ट्राईक आपण पाहतोय. मात्र पहिल्या चेडूचा समाचार घेतला शंकुनाथच्या आणि पहिला जी शंकुनाथने सुरुवात केली पहिली चौकाराने, ती सुरुवात इथे किशोर भोपीने केले. टीट फॉर टॅट, व्हॉट एव्हर यू विल डू आय विल डू सेम हे दाखवत असताना आपण किशोर भोपीला पाहतोय. आला हा चौकार आणि धावसंख्या धावफळकावर पाहतोय 4. दुसरा चेंडू आणि आता मात्र लॉफ करायचा प्रयत्न, मिस टायमिंग जरी असेल. विलास पाटील चेंडूच्या खाली येतोय. एक धाव तर सहजरित्या पूर्ण, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतोय आणि 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने धावसंख्या धावफळकावर पाहतोय 6. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण इन्व्हेस्टमेंट करताना शंकुनाथने आणि विलासने कोणत्याही मध्ये कंजूसी केली नाही आणि इन्व्हेस्टमेंट चांगली झाली आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना मोठ्या फटक्यांची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल आदय 40+ संघाला. शॉर्ट ऑफ चेंडू मात्र टॅप केलाय. एक धाव तर पूर्ण तिथे लव पाटील सज्ज आणि एकच धाव आधी समाधान मानतोय. धावसंख्या धावफळकावर पाहतोय 7. एक अजून शुभ आकडा म्हणता येईल 7च. आणि आता मात्र सागर पाटील यांचे मानगावचे मित्र आता लाईव्ह आहेत इथे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. पनवेल तालुक्याच्या या पालेश्वरीच्या मैदानामध्ये सामना चालू आहे. तुमचं मनापासून स्वागत आहे. आता मात्र मॅच पाहतोय आपण. टेंबोडा 40+ आणि अदय 40+. टेंबोडा 40+ ने 46 धावा काढून 47 धावांचं टार्गेट ठेवलंय. त्याच्या अगेन्स्ट मध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा सामना करत असताना अदय 40+ ने 7 धावा उभारल्यात आणि आता मात्र रवींद्र शेळके मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र काय घडलंय, आउटसाइड एज लागली. उमेश भोईर तिथे सज्ज होता. बॉलने थोडासा टर्न घेतला आणि आला हा चौकार आणि धावसंख्या धावफळकावर पाहतोय आपण 11. आता मात्र ज्या धावसंख्येची गरज आहे ती उभारण्यामध्ये आतापर्यंत तरी यशस्वी होतोय. उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंमध्ये मोठे फटके आले तर सरासरी राखण्यामध्ये यशस्वी होईल तो म्हणजे अदई संघ. आणि सरासरी खूप महत्वाचे, रिक्वायर रन रेट काय त्याच्या पद्धतीने जर क्रिकेट खेळलात ना तर चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. आता मात्र चांगलं ड्राईव्ह पाहायला मिळतंय ऑन साईडला. एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये प्रयत्न केला होता. एकाला 2 मध्ये धावा कन्वर्ट केले आणि 2 धावाने धावसंख्या धावफळकावर पाहतोय 13. आणि आता मात्र 13 धावसंख्येवरती एकही विकेट गमावला नाही. शेवटचा एक चेंडू शंकुनाथचा बाकी आहे. ज्या पद्धतीने शंकुनाथने हाणामारी केली होती त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर अदय संघही त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करत असताना आपण टीट फॉर टॅट कसं उत्तर द्यायचं हे दाखवत असताना आपण अदय संघाला पाहतोय. शेवटचा चेंडू शंकुनाथ गडगे आणि बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज रवींद्रजी शेळके. रवींद्र शेळके आणि मात्र लॉफ केलाय. शंकर मस्कर चुकी करणार नाही, ओळख आहे शंकर मस्करची. एक मेहनती खेळाडू आणि मेहनती फिल्डर आपण पाहतोय. शंकर मस्कर बद्दल मी मगाशी उल्लेख केला होता. गोलंदाजी करत असताना 100% देणार, क्षेत्ररक्षण करत असताना 100% देणार आणि 100%चा बदला काय तर रवींद्र शेळके बॅक टू पॅव्हिलियन.
आहे. आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 13 लॉस ऑफ 1 विकेट. रवींद्र शेळके बॅक टू पॅव्हिलियन, त्याची जागा सांभाळण्यासाठी द बायकर मॅन, या मैदानावर ज्यांनी बाईक मारली तोच बायकर मॅन अनिल काकडे और नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता. आणि जोपर्यंत जमेची बाजू काय तर जमेची बाजू ही आहे सत्यवान दादा की किशोर भोपी ऑन स्ट्राईक आहे. आणि आता मात्र शंकर मस्कर याच्या हातात चेंडू आहे. चांगलं निवड म्हणता येईल शंकर मस्कर, ज्याने मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली तो शंकर मस्कर. आता मात्र त्याचं प्रमोशन होतंय. पहिला चेंडू खोलवर चेंडू, एक धाव तो सहजरित्या पूर्ण. शंकुनाथ तिथे सज्ज, शंकुनाथ चुकी करणार नाही कारण मागील मॅच मध्ये शंकुनाथ कडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, वीरेंद्र कडून चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. तेच दोघे आपण ऑन आणि ऑफ साईडला पाहू शकता कारण दोन्ही फिल्डर दर्जेदार फिल्डर. निवृत्ती भोईरला नक्कीच मी मिस करतोय कारण तोही एक अजून दर्जेदार फिल्डर आपण टेंबोडे संघातून खेळत असताना नेहमी पाहतोय. शंकर मस्कर ऑन बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज आता अनिल काकडे द बायकर मॅन फ्रॉम अदई. आणि या विभागातील पहिला बायकर मॅन ठरला होता तो याच मैदानावर. मात्र चांगला चेंडू, मात्र कनेक्शन ही प्रॉपर आहे. एक धाव तो सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. आता मात्र संतोष मस्कर जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना एकाला 2 मध्ये कन्वर्ट केला आणि 2ला 3 मध्ये. थोडस शोल्डर प्रॉब्लेम 40+ मध्ये आपल्याला जाणवतो बऱ्याच खेळाडूंमध्ये, आणि तो शोल्डर प्रॉब्लेम दिसत असताना संतोष मस्कर हा चेंडू तरीही फेकतोय. 3 धावा धावून काढल्या. धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 17. आतापर्यंत ज्या फटक्यांची गरज आहे फटके जरी आले नाही आणि ते फटके मात्र गरजेचे आहेत. आपण पाहतोय किशोर भोपी ऑन ए स्ट्राईक, गोलंदाज शंकर मस्कर. आता मात्र चांगला चेंडू, चांगला फटका. वीरेंद्र यांनीही चांगलं क्षेत्ररक्षण, एफर्ट चांगलं पाहायला मिळालं. आणि ते वेफर्ट काय तर एकच नाही तर 3 धावा वाचवल्या आणि ते मात्र वीरेंद्रनी. आणि याच दरम्यान आमचे श्याम पाटील चिंचपाडा यांचं आगमन झालंय. पनवेल तालुका कमिटीवर कार्यरत आहेत आणि त्याच्याहून महत्वाचं या विभागामध्ये खूप सुंदर काम. आणि पनवेल तालुक्यामध्ये कोणाचंही आयोजन असेल तर श्याम पाटील स्वतः फोन करून त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. असे श्याम पाटील चिंचपाडा यांचं आगमन झालंय. तुमचे सहर्ष स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ पाले बुद्रुक आणि 40+ पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून आधी आदय बल्लभ विभागाच्या माध्यमातून. आता मात्र टायमिंग साधलाय का वीरेंद्र तिथे 1 बाउन्स चौकार. काय एफर्ट देत असताना आज टेंबोडा संघाला पाहतोय आपण, जो टेंबोडा संघाकडून लेझी कधी कधी क्षेत्ररक्षण होतोय, पण आज मात्र शंकुनाथ असेल, वीरेंद्र असेल, विलास असेल, शंकर मस्कर असेल किंवा आपण संतोष मस्करचं नाव घेऊया, काय क्षेत्ररक्षण केलंय. 100% एफर्ट्स. हाऊ यू हॅव टू डू द फिल्डिंग. आणि आता हा जो विमान उतरतोय ना हा स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार. आणि आता मात्र अनिल काकडे त्याला माहिती आहे फटक्यांची गरज आहे. 1 धाव मिळाली आणि 1 धाव का मिळाली हा प्रश्न मात्र किशोर भोपी विचारतोय कारण त्याला स्ट्राईक ठेवायची होती वाटतं बहुतेक. पण आता काय घडलंय किशोर, तुझी समस्या काय मांड जरा. ना समस्या मांड काय असेल ते क्लिअर. ही पारदर्शकता टुर्नामेंट आहे, याच्यामध्ये नो डाऊट. लगेच तुमची काय समस्या आहे मांडा. टेंबा बघूया तिकडे, बघून घ्या काय त्यांची समस्या. का डेड बॉल ना मग असं सांगा ना. बघा बघा मी काय माहिती का दादा, समस्याचं निवारण झालं पाहिजे ते महत्वाचं आहे. नाही इंग्लिश मध्ये एक म्हण आहे की आर यू विथ प्रॉब्लेम आर यू विथ प्रॉब्लेम विथ सोल्युशन. सोल्युशन सोल्युशन आमच्याकडे आहे, माईक आमच्याकडे, आम्ही बोलून दाखवणार. आता बघा आम्ही विचारल्यानंतर सोल्युशन निघाला ना म्हणजे समस्याला तिथे समाधान आहे. ती बरोबर आहे. आणि तो समस्याचं समाधान काय तर अनिल टेंबे सर स्पीडअप घ्यायचे कारण आपल्याला अजून फायनल खेळवायची आहे. अनिल काकडे आतापर्यंत 2 चेंडू बाकी असावेत. आणि आता मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न. शंकर मस्कर त्याच्या मागे जात असताना 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. अनिल काकडे डेंजर एंडला आहे आणि तिथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण किती 24. आता मात्र शेवटचा चेंडू शंकर मस्कर ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर फलंदाज आपण पाहतोय अनिल काकडे द बायकर मॅन फ्रॉम अदय टीम. जबरदस्त फलंदाज आणि जबरदस्त गोलंदाज, क्षेत्ररक्षक तिन्ही फील्ड मध्ये 100% देणारा आपण अनिल काकडेला पाहतोय. आणि प्रेक्षक बघा बाल्कनीवरनं, तिथून ते सोसायटी मधून प्रेक्षक मॅच पाहतायत. आमच्या महिला वर्ग मॅच पाहतायत. तुमचं सहर्ष स्वागत आहे या पूर्ण आयोजन कमिटीकडून. आणि ही 1 धाव मिळाली आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25 रन नाही. सॉरी रन नाही. हो ओके सर. ओके सर. हा साबोल चेंडू किती बजत होता.
6 चेंडू 20 धावांची गरज आहे. ओर टू सत्यावन दादा. यस, धन्यवाद प्रीतम सर. कारण सकाळपासून आपण समालोचकांच्या भूमिकेमध्ये जबरदस्त समालोचन आपल्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण आज शेवटचा मॅच आहे, शेवटची सामना आपण याच्यानंतर पारगाव विपक्ष यातून जिंकणारा संघ ती फायनलची मॅच असेल. सर स्पीडअप करा, आपल्याला 2 षटकांचा सामना खेळायचा आहे पुढची मॅच. हा चला स्पीडअप करा. गोलंदाज झाले मकरंद मस्कर. 6 चेंडू 20 ची आवश्यकता आहे. आमचे श्यामदादा मंचावरती आहेत, आमचे यज्ञेश्वर भोपी देखील मंचावरती आहेत. सर्व आमचे पारगाव टीम देखील इथे सज्ज झाली आहे. सर्व या ठिकाणी आपण प्रेक्षक वर्ग देखील या मॅचचा आनंद घेतात असताना एक प्रीतम सर, सुभाष ठाकूरने एक प्रश्न विचारला मला या ठिकाणी, खारघर टीम कशी हारली. तर खारघर टीम कशी हारली ती तुम्ही पाहायला पाहिजे होती. त्यांचं म्हणणं खारघर टीम जिंकायला पाहिजे होती. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोण जिंकेल कोण हारेल कधी सांगू शकत नाही. क्रिकेट इज अनप्रिडिक्टेबल गेम, नो बडी कॅन प्रिडिक्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. चला जाऊया मॅच दरम्यान. या ठिकाणी येणारे आता चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी किती धावा? 19 धावसंख्येची आवश्यकता. 5 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. समोर अनिल काकडे आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो किशोर गोपी. मकरंद मस्करचा पुढचा चेंडू 5 मध्ये 19. पुढचा चेंडू सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि चेंडू पलीचा नीटचा संपर्क झाला नाही. तिथे फंबलिंग पाहायला मिळते. 1 धाव जोडली. दुसऱ्या धावचा प्रयत्न नाहीये. फक्त एकच सिंगलने आता 18 धावांची आवश्यकता आहे. यस, 4 चेंडू मध्ये 18. 3 षटकारांचा या ठिकाणी मी म्हणेन खेळी करेल का हा किशोर भोपी. स्ट्राईक वरती तर आहे. किशोर भोपीकडे तितकी ताकद आहे, किशोर भोपीकडे तितकी क्षमता आहे. किशोर भोपी म्हटलं की षटकारांचा बादशाह म्हणून आदई वल विभागातला मानला जातोय. बघूया षटकार ठोकेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हो, मात्र षटकार ठोकून देणार नाहीये. तर माझं नाव चकवा मास्टर मकरंद मस्कर आहे. मी टेंबोडे संघाचा गोलंदाज आहे. टेंबोडे संघामध्ये मी प्रीमियर लीग मध्ये मला बेस्ट गोलंदाजाचा अवॉर्ड का मिळाला त्याचं प्रत्युत्तर, जिवंत प्रत्युत्तर देत असताना मकरंद मस्कर. काय लाजबाब गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी पाहतो मकरंद मस्कर. गोल. यस, मकरंद मस्कर एकदा तुमचा तो हात दाखवा. मस्कर तुमची जी स्टाईल झाली ती वाली असली. इसे बोलता है ये है मकरंद मस्कर. रिपीट एकदा रिपीट. कॅमेरामॅन फोकस करा. मकरंद मस्कर होती. कॅमेरामॅन फोकस करू. नाही रत्नदेव दादा, कसं असतं माहितीये का, मकरंद ना आमच्या विभागाची आणबाण शान आहे. कधी तो शान म्हणजे शान पिक्चर बघितला ना तुम्ही. हा तसा मिस्टर इंडिया मध्ये भोगेंबा खुश हुआ, तसा मकरंद मस्कर भोगेंबा आता खुश हुआ. कारण बोल्ड घेतलाय. कारण तरी बोल्ड कोणाचा घेतलाय? आदय विभाग वल्लभाचा वाघ किशोर भोपी याचा. तर वीरेंद्र सेवक म्हणून त्याच्याकडे आपण पदवी दिली होती. तो किशोर भोपी हा बाद झालाय. मात्र पुन्हा एकदा मकरंद काय फॉर्म मध्ये आला. फुलटा चेंडूचा वापर आणि फुलटा चेंडू नाहीये दिनेश शेळकेला. तोपर्यंत विजयाची घंटानाद झालाय की काय टेंबोडे संघासाठी. चला टॉस घेऊया आपण. हा इथे हा घ्या लगेचच या. पारगाव संघाचा कर्णधार आपण लगेच संपर्क करायचा. यस, संतोष मस्कर या, आपण आले तरी काय हरकत नाही. आता या बाहेर या, आपण या. चला पारगाव संघ लगेच करू नका. लगेच टेंबोडे संघाने आपलं मैदान सोडायचंय. लगेच मैदानाच्या बाहेर टॉस करू.